उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर ओकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे. बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. कोणाकोणाकडे गेलेले होते, कितींदा मीठ सोडलं होतं, कुठे कुठे त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय आघोरीच्या नावाने. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय. ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्ववादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्याशापच भेटणार. शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे. मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे, आणि म्हणून मला शिव्या देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय. ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय. जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला, मोठं केलं, त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय, हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं, हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये. ठाकरे ब्रँड संपला जे ओरड घालतायत, हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना. स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार. पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे. बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा. आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा शाल्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणारच तुम्हाला. स्वतःच्या मुलाचे थेरं अगर कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्याला द्यायची गरज भासली नसती. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मूल्य मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते. हे माझ्यासाठी मेडल आहे ना. हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही. उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सिल्वर ओकला बसतो की 10 जनपदला, तरी दुसऱ्याचे बाप मोजू नये. अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे महबूब नाईकला माहिती देऊ का. कोणाकोणाकडे गेलेले होते, कितींदा मीठ सोडलं होतं, कुठे कुठे त्या कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलंय आघोरीच्या नावाने, ह्याची जरा यादीच देतो ना मी. म्हणून वैभव नाईकला सांगितलं, म्हणूनच तर आमदारचा माजी आमदार झालायस. अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस. तुला तेवढं पण धावणार नाही ना पक्षामध्ये. अघोरी पूजामध्ये PhD कोणी केली असेल ना, त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव, स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची, तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना, तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर. मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे. ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत. हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे.
परंतु भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये. दुसरं काम काय राहिलंय त्याला? थेट अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी खरं तर या शिवसेनेला जन्म घातलं शिंदेच्या, आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबादमध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे, अशी थेट टीका तुलना अमित शहांवरती करतात. अहो पण मग उबाटाचा हा जो काही वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये साजरा झाला पाहिजे. हे सगळे मुल्लांचे हे सगळे पाईक आहेत. ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध? तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबादमध्ये साजरा कर, कराचीमध्ये साजरा कर ना. तू तिकडचाच आहेत. आता राजकीय धर्मांतर झाले तर उत्तम उदाहरण, राजकीय लव जिहाद झाले तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. सर त्यांनी असे आरोप केले की भाजपाचे कामगार शिवसेना हे मनसेला आणि उभाटाला एकत्र येऊ देत नाही. भाजपाचे का कामगार शिवसेना? अरे जाऊन देव त्याला. आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाहीये का? आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय, जनतेची कामं करतोय. तुम्हाला जे 2.5 वर्षामध्ये जमलं नाही, हम दो आणि हमारे दो, मी आणि माझा मेवणा, तेवढं तू का करत बसला 2.5 वर्ष? आम्ही जनतेचा विकास करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे. गुंतवणूक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याला कळणार नाही. उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे.